चांगली गोष्ट आहे. देवाचे आभार मानले पाहिजेत की ज्यांना कधी आंदोलनाची सवयच नव्हती, ज्यांना फक्त लुटायचं खळं माहीत होतं. शेतकऱ्यांचं खळं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लुटलं कोणी? तर रोहित आणि रोहितच्या आजोबांनी. शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या कोणी? आजोबाच्या सरकारने. मावळमध्ये जेव्हा लोक पाणी मागायला आली तेव्हा तुम्ही गोळ्या घालता. इथं आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये नांदऱ्यामध्ये जेव्हा ऊस दराचं आंदोलन झालं, नलावडे, मला वाटतं चंद्रकांत नलावडे शेतकरी, त्याला डायरेक्ट गोळ्या घातल्या. त्याचा नातू आता इथं बसलाय आंदोलनाला. रोहित पवारला माझं आव्हान आहे की जोपर्यंत साखर कारखान्याने FRP दिलेली नाही, ती FRP जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत त्यांना उपोषणाला बसलं पाहिजे, अन्नत्याग केला पाहिजे. सोलापूर SP साहेबांना माझी विनंती आहे, पोलीस प्रोटेक्शन रोहित पवारच्या बाजूला लावा. त्याला एक अन्नाचा घाससुद्धा खाऊ देऊ नका. नुसत्या बातमीपुरतं, नाटक करण्यापुरतं रोहित पवाराचं हे आंदोलन आहे ते होता कामा नये. त्याला 11 दिवस 15 दिवस जोपर्यंत शेतकऱ्याची FRP मिळत नाही, कारखानदार हेच आहेत, ते सगळी FRP जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ह्याचं उपोषण चालू राहिलं पाहिजे. नाहीतर नुसतं नाटक, मीडियामध्ये यायचं, सकाळपासून बसायचं, असलं नाटक असेल तर ते काही योग्य नाही. आणि रोहित पवारला ॲक्टिंग करायचं माहीत आहे, त्याचे ते सल्लागार हुशार आहेत. सकाळी 9ला तू ये आणि मग तू दिवसभर मीडियामध्ये दिसतोय, ह्याचा हा प्रकार आहे. शेतकऱ्याच काय ह्याला पडलंय? कारखाने सगळ्यात जास्त दाबले कुणी? रोहित पवारांनी. कुणाचे कारखाने आहेत? शेतकऱ्यांचे. सभासदाच्या फीमधून उभारलेले कारखाने 6 कोटीपासून ह्यांनी ढापलेत. 100-100, 200-200 कोटीचे कारखाने. कशाला रे तुम्ही हे नाटक करताय? हे काय पिक्चरचं शूटिंग चालू आहे? हे काय नटरंग पिक्चरचं शूटिंग आहे? तिथं तू ॲक्टिंग करायला गेलायस? आणि मला समाधान हा बसला पाहिजे. तिथं लोक रोज ह्यांच्या विरोधात आंदोलन करत होते. बसू द्या ना याला महिना 2 महिने.